धुळे शहरासह संपूर्ण राज्यात आज खळबळ उडाली जेव्हा टपाल कार्यालय आणि पासपोर्ट कार्यालयांना लक्ष्य करत धमकीचा ईमेल प्राप्त झाल्याची माहिती समोर आली। या प्रकरणाला अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे कारण हा ईमेल स्वतःला पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI यांच्या नावाने पाठवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार या ईमेलमध्ये राज्यातील विविध पोस्ट ऑफिस आणि पासपोर्ट कार्यालयांना लक्ष्य करण्याचा इशारा देण्यात आला होता। तसेच दुपारी 12:10 सुमारास स्फोट होऊ शकतो असा संदर्भ देण्यात आल्याने प्रशासन सतर्क झाले। मात्र या ईमेलमध्ये कोणत्याही विशिष्ट शहराचा किंवा ठिकाणाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नव्हता। हा ईमेल सर्वप्रथम नागपूर येथील पोस्ट कार्यालयाला मिळाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील पोस्ट कार्यालयांना सतर्कतेचा अलर्ट जारी करण्यात आला। यानंतर धुळे येथील पोस्ट कार्यालयालाही तत्काळ हालचाली सुरू करण्यात आल्या। सतर्कतेच्या दृष्टीने पोस्ट कार्यालय त्वरित खाली करण्यात आले जेणेकरून कोणतीही जीवितहानी होऊ नये याची पूर्ण दक्षता घेण्यात आली। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बॉम्ब शोध पथक, श्वान पथक आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने तपास मोहीम सुरू केली। यावेळी श्वान पथकातील जेने या प्रशिक्षित श्वानाने संशयास्पद भागांची बारकाईने तपासणी करत शोध मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली। प्राथमिक तपासात कोणताही संशयास्पद वस्तू आढळून आली नसली तरी पोलीस कोणतीही शक्यता नाकारत नाही। या घटनेमुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली। या प्रकरणी सायबर विभागाच्या मदतीने ईमेल पाठवण्याचा माग काढण्याचं काम वेगाने सुरू असून या ईमेल मागील खरी ओळख उघड करण्याचे प्रयत्न सुरू आहे। आज 2 तासापूर्वी आपलं धुळे शहर येथे पोस्ट ऑफिस धुळे येथे निनावी आपलं हे आलं, ईमेल आला किंवा असं बॉम्बस्फोट होईल असं। आम्ही धुळे BDDS पथक यांनी यावेळेस चेक केलं आहे, असं कुठलीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही। सर, कोणाला ईमेल आला होता, कधी आला होता आणि काय नेमकं त्या ईमेलमध्ये म्हटलं होतं? इथं पोस्ट ऑफिसच्या कार्यालयात आलं होतं, त्यांनी मग आमच्या कार्यालयाला कळवलं। किती वाटतं? साधारण 2 तासापूर्वी। सर, किती तास चौकशी तपासणी केली आपण आणि काय नेमकं? आम्ही नेमकं 2 तासापासून आता चौकशी चेक केलं आमच्या याच्यामध्ये इस्टिमेटने डॉग होता आमच्यासोबत, पण अजून काही संशयित वस्तू मिळून आलेली नाही। कार्यालयाच्या कुठल्या भागामध्ये आपण? कार्यालयाचं तळमजल्यापासून तर वरच्या पोर्चपर्यंत, त्याच्या मागे आपलं पासपोर्ट कार्यालय, त्याच्या मागची समोरील पार्किंग सर्व चेक केलं यावेळेस। आतापर्यंत कोणतीही संशयित वस्तू आढळून आलेली नाही।